आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी. LIC, आपलं विश्वसनीय ठिकाण. हा, तर आता विषय काय आहे, पहिला ते सबस्क्राईबवर क्लिक करा आणि बाजूची घंटा पण दाबा. तर ह्यो विषय कुठनं सुरू झाला माहिती आहे? आपला मयूर आहे की नाही, तो 10 वर्षानंतर आपल्या गावाला म्हणजे चक्रेवाडीत आला. ह्याला त्या मैशानं फाट्यावर सोडलं आणि खालच्या वाटण जायला सांगितलेलं. ह्यानं केला काय सांगपणा, तो गेला वरच्या वाटणं आणि गोळ झाला सगळा तिथं. ह्याला तिथं शंकरदा भेटला. शंकरदानं ह्याला काय सांगितलं, ही 20ची कॅडबरी घे आणि आमच्या घरला जा, मी आलोच. मयूर गेला की शंकरदाच्या घरला. तिथं गेल्यावर ह्याला समजलं शंकरदा वारले. आता मग काय डोसके फिरायचं राहिलेच. आता तसंच तो तिथनं आपल्या घरला गेला आणि तिथं ह्याचा तो दोस्त रव्या तो आधीच येऊन बसलेला आणि त्यात तो मारुती बी होता. मारुती म्हणजे मयूरच्या घराचा केअरटेकर हो. मग दुसऱ्या दिवशी काय आलं, ही फिरायला जातात जुन्या वाड्यात. तिथं बारकी पोरं लपाछपी खेळत असतात. मयूरला कुठनं उक्की द्या काय माहीत, ह्यो बी त्या पोरांसंग खेळायला लागतोय. आणि त्यात एक बारकं पोरगा असते प्रसाद नावाचं, एक नंबरचा चॅप्टर हो. मग ह्याला का नाही काय करतात, गेम करून वाड्याबाहेर घेऊन जातात धबधब्याजवळ. मग काय ते रव्या मारुती दोघं शोधत 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 येतात आणि नंतर कळतंय मयूर बेशुद्ध पडलाय. ते कशामुळं, तर ते पोरगं ते प्रसाद ते बारकं ते मेलंही ते कळते ना त्याला. मग त्यामुळं नंतर ह्याला दवाखान्यात घेऊन जातात, ॲडमिट करतात आणि तिथं एक डॉक्टर असतोय. तो तिथं भेटतोय, त्याला सगळं सांगतो, ह्यो असं झालं तसं झालं, ह्यो भेटला त्यो भेटला. आणि नंतर त्याला कळतं ह्यो डॉक्टर बी मेलाय. आता काय बोंबलायचं. हे कळाल्यावर ही जी काय जात्यात पळत सुटत्यात ते डायरेक्ट फाट्याव. आता तिथं माधुरी म्हणून एक मुलगी भेटत्या. आता विषय काय आहे, मयूरची गर्लफ्रेंड आहे की स्नेहा, ती सेम टू सेम माधुरीसारखी दिसत्या. आता इथं जरा कन्फ्युजिंग होतंय, ती माधुरी आणि ती स्नेहा दोघी एकसारखी दिसतात म्हणून. आता ती माधुरी चिडत्या, ह्याला घालवत्या तिथनं आणि लगेच तिथं सर्जेराव येतोय. मग दोघं जात्यात आणि सर्जेराव केवढा हुशार बघा, नाक्यावर सोडतो म्हणतोय आणि मंदिरात घेऊन जातोय त्याला. आणि तिथं अचानक माधुरी येत्या. मग आता तिथं ह्यो जरा जरा गुलूगुलू बोला लागतोय, काय आणि कशी आणि ह्याव आणि त्या. मग विचारतोय तिला किती वेळ वाट बघायला तिथं म्हणून. तर ती म्हणत्या 25 वर्ष झाली. बास, दोघं बी ह्याला लावतात पाया पडा आहे आणि तिथनं जातात गावात, जिथनं आणल्याला तिथं नेऊन सोडतात त्याला. हे असं असते म्हणून की नाही. कसं असते माहिती आहे काय, हे सगळं पहिल्यापासून बघायला लागते, नाहीतर मी असं सांगायला लागते मला. आता पुढं काय काय झालंय काय काय होतंय ते सगळं बघा, मध्येच कुठं जाऊ नका जा, सगळं बघा, नाहीतर परत सगळं सांगायला लागेल पहिल्यापासून. तिथे बुडून मेलाय. देवाची करणे आणि माणसं त्याच्या चरणी. 25 वर्ष झाले. वय, पण सगळ्याच वाटा सारख्या नसतात. तू आणि का भ्यागाला आलायस? नाही, हॉटेलला जात होतो, तुम्ही दिसला पाहिजे म्हणून आलो. भाऊ, काय प्रॉब्लेम आहे काय? प्रॉब्लेम तर झालाय. सांगा की मग. तू मला नाक्यावरनं फाट्यावर सोडलंस. हा होय. काय म्हणलास मला तिथं? बरं ते ना, एक सांगायचं राहिलं, खालच्या रस्त्यानं जावा, वरच्या रस्त्यानं जाऊ नका. हा, खालच्या वाटेनं जायला सांगितलं. हा, तिथंच मी माती खाल्ली. म्हणजे
तुझं ऐकाय पाहिजे होतं गड्या. झक मारल्या आणि वरच्या वाटण घेऊन. तुला काय माहित रे वरच्या वाटत काय आहे ते? म्हणजे तुला कसं माहित? म्हणजे तुम्हाला त्या वाटेत खरंच कुणी भेटलंय? म्हणजे तुम्हाला बी भूत दिसतात? एक मिनिट, तुम्हाला बी म्हणजे आणि कोणाला दिसतंय? ते आता महत्वाचं नाही. तुम्ही चला माझ्यासोबत. कुठं? जो तुम्हाला या संकटातून बाहेर काढू शकतो. चला चला. जा जा म्हणतोय ना वा. हे पोरग कुणाला फसवणारा नाही. आईला आता भूत सल्ला द्यायला लागल्या. जातोय. एक मिनिट, हा का सांगतोय? ओ भाऊ चला पटकन. आलो. अरे कुठं आणलंस मला? काय बोल नका. चला गप. हे आहेत का गेले? शुभम जय तू. मी आहे बाई. मी पण येतो. नको नको तुम्ही थांबा. मी आहे बाई. काय बोलणार आहे का मी पण जाऊ? जाणं येणं हा सारा नियतीचा खेळ असतो. तू इथून निघून जाशील पण या गावातून नाही. म्हणजे चक्रव्यूह अडकलास. तू सुद्धा चक्रव्यूहात अडकलास. एक मिनिट, माझ्या काही लक्षात येत नाही. चक्रव्यूह आणि मी सुद्धा म्हणजे? शांती. तुला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. महेश बोलला तुम्ही मला संकटातून बाहेर काढू शकता. नाही, मी बाहेर काढू शकत नाही. मग मी फक्त मदत करू शकतो. मला माहिती आहे तुम्ही इथं आल्यापासून वेगवेगळ्या घटनांना सामोरं जात आहे. जे सामान्य डोळ्यांना दिसत नाही ते तुम्हाला दिसते. म्हणजे एक मिनिट, मी तुम्हाला काही सांगितलं पण नाही आणि तुम्ही मला सांगताय की मला भूत दिसत आहेत. मी कुठं म्हटलं की भूत दिसत आहेत? जे सामान्य डोळ्यांना दिसत नाही ते तुम्हाला दिसते. तुम्हाला नक्की सांगायचं काय आहे?
कुठं झक मारली आणि इकडं आलोय असं झालंय मला. तुम्ही इथं तुमच्या मर्जीने नाही तर नियतीच्या मर्जीने आलाय आणि इथून जाणार सुद्धा नियतीच्या मर्जीने. तुमची लवकर सुटका नाही. तुम्ही मला घाबरवताय. नाही, सत्य सांगतोय. माझं इथं असणं आणि तुमचं इथं असणं हा काही योगायोग असू शकत नाही. म्हणजे काही महिन्यांपूर्वी मी फिरस्तीसाठी बाहेर पडलो. या गावच्या वेशी जवळून जात असताना मला काहीतरी वेगळं जाणवलं, म्हणून मी इथं आलो. माझा पाय काही निघेनासा झाला. या गावचा, इथं घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा सारासार विचार आणि अभ्यास मी माझ्या विद्येच्या आधारावर केला आहे. काही गोष्टींचा उलगडा होऊन सुद्धा मी समाधानी नव्हतो, कारण मी या गावची मदत करू शकत नाही. मग माझा इथं असण्याचा उपयोगच काय? मग असा कोण आहे जो या गावची मदत करू शकेल? सापडलं. त्याचं उत्तर मला आज सापडलं. म्हणजे मी या गावची मदत करणार आहे, पण मीच का? ते तुम्हाला शोधावं लागेल. तुम्हाला नक्की उत्तर मिळेल. पण या गावाला नक्की झालंय तरी काय? गेली 10 वर्ष हे गाव गावची वेश सोडून कुठं बाहेर गेलेलं नाही. ना जिवंत माणूस ना जिवंत प्राणी. म्हणजे हे गाव एका पिंजऱ्यात अडकले. पण तसं काही दिसतही नाही आणि वाटत पण नाही. सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडतील, पण थोडी वाट बघावी लागेल. म्हणजे मला जे दिसत आहेत ते या गावाला त्रास देत आहेत? अजिबात नाही. तुम्हाला दिसत असलेला शंकर, डॉक्टर धुरे, प्रसाद आणि माधुरी हे देखील या गावची मदतच करत आहेत. एक मिनिट एक राहिला तो. हा, सर्जेराव. जिथं मदतीचा हात तिथं सर्जेरावाची साथ. घाबरू नका, तुम्हाला काही होणार नाही. आम्ही तुमच्या सोबत आहोत. काय नको, मी आजच चाललो. आजच जातोय कोल्हापूरला. निघून जाण्याचा एक प्रयत्न फसलाय तुमचा. तुम्हाला इथून निघून जाता येणार नाही. घाबरू नका, पण बिनधास्तही राहू नका. आत्ता कुठं हा खेळ सुरू होतोय. शुभम जयतु. बघितलाच ना व? आता ऐका, पहिला लाईक करा, कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं ते, आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करा, सगळीकडे शेअर करा, सगळ्यांनी बघायला सांगा. तर सस्पेन्स फूड नका जा. काळजी घ्या. पुढच्या भागात परत भेटूया. चक्रव्यूह.